हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज जे बनवणार आहोत आहे बोटनेकमध्ये बॅकनेक डिझाईन. त्याला एक मंदिर डिझाईन पण म्हणू शकतो किंवा मग आपण लिव्ह शेप डिझाईन पण म्हणता येते. तर आपण सगळ्यात पहिले मी 2 फोल्ड कपडा घेतलेला होता आणि हाईट घेतलेली आहे. जेवढी हाईट आहे तुमची त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. 12 असेल तर 13, 13 असेल तर 14. माझी रेडी 14 आहे तर मी घेतलेली आहे 15 इंच. आणि बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डरचं हाफ घ्यायचं असतं. तर माझं शोल्डर आहे 15 इंच, मी त्याचं हाफ घेते 7.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं आपण शोल्डर घेतलेलं होतं तर तेवढंच आपण आर्म पण घेणार आहोत. तर मी 7.5 इंचाचा आर्म घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण जे आहे चेस्टचा फोर्थ टाकून घेणार आहोत. तर मी ही लाईन पहिले सरळ करून घेते आहे, म्हणजे आपली इथे घडी पाडायला नको आहे म्हणून. चेस्ट आहे माझी 40 इंच, त्याचा फोर्थ येतो 10 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. तर आपण सेम जसं वरती घेतलेलं आहे तसंच खाली पण मेजरमेंट घेणार आहोत. तर इथे आपल्याला सेम दोन्ही लाईन जॉईन करून घ्यायच्या आहे. आणि इथे बॅक नेकसाठी शेप घ्यायचा आहे, तो आहे 1.5 इंचाचा. ह्या जो स्क्वेअर असतो स्क्वेअरमध्ये आपण 1.5 इंचाचा शेप घेतो आणि हे पूर्ण आपण कटिंग करून घेणार आहोत. मी तुम्हाला इथे पूर्ण कटिंग मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्याच्यासाठी इथे फक्त मी बॅक नेकचीच कटिंग घेतलेली आहे. पूर्ण प्रिन्सेस कटची कटिंग बोटनेकमध्ये विथ क्रॉसपट्टी मी तुम्हाला याच्या मागचाच व्हिडिओ टाकलेला आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी जाऊन बघू शकता. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर तुम्ही आपल्याला बॅक नेकसाठी आपल्याला नेक घ्यायचा आहे. तर नेकची मी विथ घेतलेली होती 4 इंच आणि खाली लांबीला पण 4 इंच घेतलेला होता. याच्यामध्ये आपण असं स्क्वेअर टाकून शेप टाकून घेतलेला आहे राऊंडचा. त्याच्यानंतर आता आपल्याला खाली जेवढं म्हणजे आपल्याला पट्टी सांगितलेली होती ठेवायची त्या टाईपमध्ये आपण पट्टी काढूया. परत एकदा सांगते, फोड बाजूकडनं 4 इंच घेतलेली होती आणि रुंदीकडनं आपल्याला खाली लांबीला पण 4 इंच घेतलेली आहे. दोन्हीचा आपण स्क्वेअर बनवून घेतला. मी तुम्हाला परत एकदा दाखवते, म्हणजे दोन्ही साईडनं मी नेक काढलेला आहे, तुम्हाला समजवण्यासाठी परत एकदा दाखवते. स्क्वेअर शेप काढून घेतलेला आहे. तर आपल्याला खालून जेवढी पट्टी ठेवायची आहे 4 इंचाची पट्टी ठेवायची आहे, म्हणजे 3 इंच रेडी होणार आहे. त्याच्यामुळे 1 इंच आपण वाढवलेली आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा छोटी करायची असेल तर तुम्ही अजून खाली अर्धा इंच कमी करू शकता. तर मी तुम्हाला याच्यामध्ये नंतर पण दाखवत आहे की आपल्याला कमी करायची असेल तर 1 इंच वाढवायची आहे, जास्त ठेवायची असेल तर वरती घ्यायची आहे. आणि इथे आपण हा मंदिरसारखा शेप दिलेला आहे किंवा लिव्ह शेपसुद्धा शेप म्हणू शकता तुम्ही, किंवा मंदिर शेप पण म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हा जो स्क्वेअर येतो म्हणजे खालचा जो भाग येतो त्याच्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता. हे बघा, मी खाली अर्धा इंच वाढवलेली आहे. मला 3.5 इंचाचीच पट्टी ठेवायची होती म्हणून मी खाली अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता हा जो शेप आहे तो पूर्ण कट करून घेणार आहोत. पूर्ण शेप कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे तो पण आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला खालचा भाग पलटी करायचा आहे, वरच्याला आपण पायपिंग करणार आहेत म्हणून आपल्याला फक्त खालचा जो आहे तोच पलटी करून घ्यायचा आहे. नाही आता आपण मेन फॅब्रिकवर सेम ॲज इट इज ठेवून घेऊया. जसं आपण हे केलेलं होतं म्हणजे मेन फॅब्रिक कट केलं होतं त्याच्यावर सेम ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो मधला लिव्ह शेप आहे त्याला आपण म्हणजे स्टिच मारून घेणार आहेत. अगदी सेम स्टिच मारायचं आहे, पलटी करण्यासाठी जशी मारतो तशी स्टिच मारून घेणार आहोत. पूर्ण ह्या बाजूला आपण स्टिच मारणार आहोत. त्याच्या पहिले माझ्याकडे हा थोडासा जो बॉर्डर उरलेली होती म्हणजे तिला स्लीव्जला लावली होती, त्याच्यानंतर एवढीच उरलेली होती तर मी ती बॅकनेकसाठी टाकून देणार आहे. कारण की तसं पण ती उरलेली होती आणि क्लायंटची रिक्वायरमेंट होती की बॅक साईडला बॉर्डरची थोडीशी डिझाईन पाहिजे. मग एवढीच असल्यामुळे मी तिला असं एक ह्या शेपमध्ये लावून देणार आहे. आडव्या शेपमध्ये पूर्ण व्यवस्थित कट करून आपण मिडल टू मिडल लावून देऊया की जेणेकरून बॉर्डर पण छान दिसते आणि म्हणजे व्यवस्थित तेवढंसं काम येऊनही जाते ती. कारण की एवढी छोटी बॉर्डर आपण दुसऱ्या कुठल्या भागाला लावू शकत नाही, म्हणून आपण मी खालच्या बाजूनी पूर्ण बॉर्डर अटॅच करून देणार आहे. अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर लावलेली आहे. त्याच्यानंतर आता हा जो भाग आहे मी तो ठेवून घेऊन आपण स्टिच करणार आहोत. मी खाली बॉर्डर लावून दिली. त्याच्यानंतर जो स्क्वेअरचा लिव्ह शेप होता तो मी स्टिच करून घेतलेला. स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवलेला नाही कारण की हा कंपल्सरी मी जसं सांगितलं ठेवून आपल्याला वरती स्टिच करायचा आहे. आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो. काय आजकाल सगळ्यांना शॉर्टमध्ये बघायची सवय झालेली आहे की लवकरात लवकर बघून, तर त्याच्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ तुम्हालाही बघायचा कंटाळा येतो. त्याच्यासाठी तुमच्यासाठी अगदी छोटासा बनवलेला आहे, फक्त नेकपुरताच. वरतून स्टिच मारायची आहे. काही डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण दिलेलं आहे म्हणून याच्यामध्ये थोडंसं एवढंच सांगितलेलं होतं की म्हणजे शिलाई मारून पलटी करायचं आहे. तर तुम्ही तुला आपण खाली पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी एक प्रेस मारून घेतली जेणेकरून स्टिच करायच्या अगोदर एकदम छान दिसून येतं आणि फिनिशिंग पण छान येते. त्याच्यानंतर आपण सगळ्या बाजूला फिनिश करून घेतलेलं आहे म्हणजे अस्तर आणि
मेन फॅब्रिक अटॅच करून घेतलेलं आहे. इथं टक्स मारायचं आहे. टक्ससाठी आता मी नेक असल्यामुळे थोडंसं टक्सला नेहमी आपण 4 इंचाचं डिस्टन्स सोडतो. मी इथं 5 ते 5.5 इंचाचं सोडलं, कारण की जो टक्स आहे तो नेकच्या मध्ये येत होता, म्हणून मी थोडासा बाजूला घेतलेला आहे. तर तुम्हालाही असं जेव्हा तुम्ही मोठा नेक बनवणार आहात बोटनेकचा, तेव्हा कंपल्सरी असं नाही की तुम्ही 4 इंचाचा टक्स देणार आहात, म्हणजे रुंदीला 4 इंच नाही, तेव्हा तुम्हाला डिझाईननुसार थोडेसे टक्स मागे पुढे तुम्ही करू शकता. कारण की मी 4 इंच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला, तो टक्स जो आहे तो नेकच्या मध्येच आला असता आणि नेकचा शेपही बिघडलेला असता, म्हणून मी बाजूनी टक्स मारलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपले दोन्ही पण साईडचे टक्स रेडी झालेले आहेत. आता आपल्याला इथे जे आहे ते बॅक साईडनं, म्हणजे खालच्या साईडनं आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर पट्टी नेहमीच 1.5 इंचाची पट्टी काढून घेऊन आपण एका बाजूने फोल्ड करणार आहोत या पद्धतीने. तर ती पट्टी फोल्ड करून रचना, जो ओपन भाग आहे तो खालच्या बाजूने ठेवलेला आहे आणि जो फोल्ड भाग आहे तो मी वरच्या बाजूने ठेवलेला आहे आणि आपण पट्टी मारून घेतो आहे. आता तुम्हाला टक्स मारताना नेहमी आपले जे टक्सचा कपडा असतो तो आपल्याला मार्जिनच्या बाजूने सोडायचा असतो, म्हणजे दोन्ही साईडनी, दोन्ही बाजूला जो उरलेला कपडा असतो आतमध्ये, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. आता ही आपण इथे प्रेस स्टिच मारून घेत आहोत. प्रेस स्टिच मारल्याच्यानंतर कपडा इझिली आपला इकडे या साईडनी होऊन जातो आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येऊन जाते. तर तुम्ही ते शकता, या पद्धतीने आपण जे आहे पट्टी लावून घेतलेली आहे आणि आतमधून स्टिच मारून घेत आहोत. तर स्टिच मारून झाल्याच्यानंतर आता इथे माझी लेस लावायची रिक्वायरमेंट होती, पण लेस सध्या तर भेटली नव्हती. मी जेव्हा नंतर ब्लाऊज रेडी झाल्याच्यानंतर लेस आणलेली आहे आणि लावलेली आहे, तर मी तुम्हाला त्याचा फोटो नक्कीच शेअर करते. एक मी लेस या नेकला लावलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपला नेक छान पद्धतीने रेडी झाला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.